हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सगळ्या यूट्यूब बांधवांना, भगिनींना माझ्या इकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी सुटली होती मी आणि सगळे कामं उरकले माय आज. आणि आपले बकऱ्या बिकऱ्या सगळ्या शांत बसल्या येतात. जसं की बकऱ्याने आता दोन्ही टाईम चारा लावून त्याला लागल्या संडासा. तर आजपासून त्याचा चारा बंद, डायरेक्ट बंद. ते फक्त आता जे वावरात खातील तोच चारा, नाही तर मग त्याला चाराच नाही. आणि आज आमच्या चिवताईला चिव करू राहिल्या, कारण की मला जरासा टाईम भेटला चिवताईच्या इकडे ध्यान द्यायचं. नाही तर बकऱ्याले चाराला विले हकाल पिले हकाल मला चालूच राहते. तर मग आता जरासा चिवताईवर ध्यान देतो मी, दुसऱ्याच्या भरोशावर नाही सोडत चिवताईले. आज मस्तपैकी चिवताईले चारा टाकून देतो, कारण त्याचंही बिचारायचं पोट आहे. आता शेजारी चारा टाकतात, तुम्हाला माहीत आहे, सांगितलं होतं मी. शेजारी आमचे चारा टाकतात चिवताईले, पण त्याला जवा पाहिजे ना तवा नाही टाकत. आता येतील चिवताई, हे आल्या चिवताई मस्त चारा खायला. यायला भेटत नाही, मी यायला चारायला नेलं तर हे मग दवाखान्याचं काम आणतं. आता मी कामाधंद्याले नाही काय नाही, त्याला जर बकऱ्याले काही झालं चाऱ्यानं, संडासा विंडाचा जुलाबा विलाबा लागल्या तर माझ्याजवळ पैसेही नाही द्यायचा दवाखाना करायला. आणि जनावरांचा दवाखाना एवढा महाग असते का, आपल्यापेक्षा म्हणजे माणसापेक्षा महाग जनावरांचा दवाखाना असते. त्यासाठी आजपासून त्याला चारा नाही लावायचा. घरातले सगळे कामधंदे उरकेलात माय सकाळचे, गोदड्या बिदड्या काढून एकदम ओके चकाचक नागपंचमीच्या. चला 9 वाजल्या भाजीने. आज नागपंचमी, आज काय बनवा स्पेशल? आज आमच्या इकडे स्पेशल असते लड्डू आणि पुरी. आज सगळी शांतता आहे म्हणून मला उशीर झाला. आज सगळे लोक घरी आहेत, घरचे लोक, मजूर लोक, सगळा मजूर वर्ग घरी आहे. कारण का आज नागपंचमी आहे, तर म्हणतात जमिनीचं पोट फोडायचं नाही. त्यासाठी आज सगळे घरी आहेत. नाही तर आज कामाला गेले असते ना, तर आई घरी होती तर मी कामाला गेली असती. पण आता सगळे लोक घरी असल्यावर मग मी कामाला जाऊन काय करू? मला नेणार आहे तरी कोण? काय चाललं म्हणजे जेवण? आता होती मामांगर गडबड, आता लोक केली शांतता. आता घेतो एवढं पीठ चुरून मी आणि काढतो पुऱ्या. कडकडीत असतं काय म्हणता? लाडू. पाचशे आमचे लाडू तुम्हाला गोड नाही लागत पाहिजे, पण मला तर गोड लागू राहिले. तुमचेच तोंड खराब आहे. ती मारे आल्या ना बाई, आम्हाला नेली म्हणतो मोठी निरा हेच लागते, आम्हाला गोड लागू राहिले खाऊ. खराब नको होती, काय शकतो. एवढे मोठे धक्काच का मला? माझं का एक जाळी पोळी बनणार आहे आणि एका जाळ्या पोळीच्या पुऱ्या बनणार आहे. कारण मला काही आवडत नाही पुऱ्या, पण पुऱ्याचा मान असते तर आज बनवतो मी पुऱ्या. मान असते म्हणून पहिले एक पोळी लाटून घेतो आणि मग बनवतो पुऱ्या. सण असो का त्योहार असो, मी भुलली नाही का म्हणजे बकऱ्याचा चारा म्हणजे पाजा लागतात, पिलं बकऱ्या सोडा लागतात. बसली निवांत, आज सगळे घरी असतात. दोनच पाहिजे म्हणते पप्पा. सोन्या म्हणते मा भाऊची 3 किला झाला, एकाच झालता म्हणते. दोनच सोडून दिले की ते चालते. दोनच पाहिजे. धरली की लावून टाकली की जाय तिकडे. आता माहिती किती मोठी मजुरी करू राहिली पिलायच्या ना, काय कामाची गोठ आहे हो. 2 असते तर दादा पाजत होते. हो, सोडून दिले की तेच त्याच्यात मोठं मोठं धरले की धावले. आम्ही पाजत होतो ना, आम्ही उशिरा जात होतो. पाण्याची गरजच नाही ना, 2 यायले काहीतरी लक्ष ठेवावं लागते त्याच्यावर. 3 पिलायचा आकाच झाला निरा. दिले तर दिले, बोकडे नाही दिले, पाठाच दिला 2 मोकळे दिले. 3 मोकळे दिले तर फारच मजा झाली. जाय मग मजुरी किती पडू. बाया काय 30,000 नाही धरणार त्या बघ. याच्या एवढ्या याच्या काढून घेतो आता पुऱ्या.
गौऱ्या भरून ठेवल्या तशा मॅचुली पुऱ्या करायला उशीर लागणार आहे फक्त आपल्याला. बाकी स्वयंपाक तर पटापट होते. काय नाही, बाहेर जात नाही बाई, मला सुचत नाही. ते जायचं, ते वरचं खालचं त्यात जाऊ. ते झालं की जेवण झालं की झोपतो. दादाच मला उठवतात, तिला पाहिजे एवढ्या पुऱ्या करतो आता मी. काय लाडू पुरी असते ना नागपंचमीला, हा बाशी गोड लागतात का? लाडू पुरी, लाडू तर बनवून ठेवले मस्त पैकी. हा नावानं फक्त करूनच ठेवले. गुडची नको तोडली आणवर जायचं. अर्धा कायले एक खाय, दिलदार मन आहे आपलं दार. अर्धा लाडू खाते. कैकले लाडू केले मग पिवळे जाऊन कुठे आले वर. बाहेर जाऊन पाय कसा आहे तो तुळा धम निरा केले ते पासून ना मला लाडूचे नावच ठेवू राहिली. कैकले आत का लाडू कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मस्त बनवले बेसनाचे लाडू, पण काय म्हणते फिक्के झाले, काय म्हणते बेसनच दिसू राहिलं, काय म्हणते कैकलेच केले ना. अर्धा देणार नाही एक खाय तू आता. धवधव झाली ना पिशी, नाताळी नाही राहिली निशी. पोळी आणली शकून पटकनच आता लाटून देतो पुऱ्या. या हप्त्यात लयच तयन काढलं बरं. पैसा असेल मग जमा केला नाही. काय तू इंदिरा गांधी आहे ते, तिचं नाव इंदिरा गांधी आहे. आज झालं का इथल्या दिवसाचं नामकरण तिथं? ते मैत्रीणावर बसेल आहे ते भाषण द्यायचे. एका ठेवल्यास ती पटकन का पुऱ्या तेल तपले पाहिजे पटापट. तपलं रे तेल तपलं. उद्या मग पुऱ्या मस्त लाल गरम. तेल असं फणान तपलं ना ते एवढ्या पुऱ्या लाटून घेतल्या. हे का बातच होता. मला असं लाल लाल पुऱ्या आवडतात. साऱ्या गावात तेलाचा वास व्हायला मी माया करून घ्या. झोपायला बरं पडते मग, कारण सारा वास आला की माझा दिवस मंदावतो तेलाचा. तेल थंड व्हायसाठी ना जरासं बंद करून ठेवतो मी गॅस. मस्त अशा पुऱ्या झाल्या आपल्या लाल गरम. आणि अशाच लाल पुऱ्या आवडतात मध्ये तुम फुगे. आता ना आलूची चटणी करतो गरम, त्यासाठी काढायला लावला कांदा. हो कांदा ते बरोबर नाही वाटते तेल काढायला. सरकू राहिली डाळ केलं. आता गडबड होऊ राहिली. दादा बसले जेवण करायला. आईने दिलं जेवण दादाने. मस्त शांत बसले होते दादा. आता जेवण नसतं द्यायला लागलं. आमच्या बाईले भाई एक अर्जंट टाका लागते आलूच्याकडे. कांद्यातच देतो आता मीठ टाकून, कारण का मीठ कमी झालं होतं. आलूची चटणी काढतीच आहे म्हणून मी काही भाजी बनवत नाही. कांदा गरम करतो मस्त तेलात. मी पुरे ठेवतो. कांदा जो राहिला आपला त्याच्यात टाकून देतो एक चटणी. मस्त काही करतो गरम. चला मग पसारा आवडतो मी पटकनच, कारण का बकऱ्या सोडा लागते. बकरी धुतो म्हटलं पण आता काय करावं मला समजून नाही राहिलं. सकाळी जरासं ढिलढाल केलं ना काही अशी घाई होती, मग गडबड होती. जेव्हा अजून ते चहा घ्यायची राहिली. लड्डू खाल्ला सकाळी, चहा घेणं विसरली. चहा तर हा पाहिजेच. जरासा ना जरासा. अजून 2-3 दिवसाची चहा पावडर घ्यायचे बाकी. घेतो मग आता चहा ठेवून. चटणी झाली गरम, एकदम पचपच तेलाची. मस्त पुरी, आलूची चटणी आणि बेसनाचे लड्डू. झाली आपली नागपंचमी साजरी. चला मग चहा घेऊन घेतो. एवढा पसारा आवडतो आता.